स्वागतम सुस्वागतम स्वागतम। आज या ठिकाणी निदानेश्वर मंदिर कोंडगाव या ठिकाणी सत्यनारायण महापूजेचं आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या सत्यनारायण कोण ईश म्हणत काल म्हणतो कोण सत्यदेव म्हणत आणि साक्षात निदानेश्वराच्या या गाभाऱ्यामध्ये आज हा सत्यनारायण महापूजेचा सोहळा या सहकार मित्र मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे। आणि त्या निमित्तानं आज दोन शाहिरांना या ठिकाणी दोन शाहिरांचा हा महामुकाबला संपन्न होतोय। खरं म्हटलं तर अतिशय चांगला असा हा महामुकाबला या ठिकाणी होणार यात शंका नाही। आपलं सर्वांचं 100% या ठिकाणी मनोरंजन होणार। युवा सुद्धा चांगली बारी करून गेले। मी माझ्या या बारीला सुरुवात कशी करतो बघा। नाच दाखवून देणार आहे नाच काय असतं या साखरपा नगरीमध्ये। नाच काय असतं हे दाखवून देणार आहे। फक्त एक सुरुवात होऊ द्या बरोबर ना। ऐकायला येतं ना सगळ्यांना बघा कसा जशास तसा ठसा मारायला पाहिजे ना मंडळी। कोणत्याही शुभप्रसंगी ज्याची आपण आद्य पूजा करतो सुखाची जाऊन देणारा आणि दुःखाचा नाश करणाऱ्या त्या विघ्न हरताला वंदन करतो। या गावचे ग्रामदैवत गांगोबाश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या देवीचा कृपाछत्र सदैव आमच्या पाठीशी आहे त्या माझ्या कुशवड्याच्या कालबाईच्या चरणावरती नतमस्तक होऊन दत्तगुरु महाराजांच्या चरणावरती लीन होऊन श्री साईबाबांना या ठिकाणी वंदन करून रंगदेवतेला अभिवादन करून आणि नटेश्वराला या ठिकाणी नतमस्तक होऊन शाहीर एकनाथ टिके सह सुनील चिगवड आणि या ठिकाणी शिवसाई नाच मंडळाचा उपस्थित सर्वच नाच रसिकांना मानाचा मंडळी प्रसंगी अंगावर सेनाचे सिंधून उडवून घेतले पण स्त्री शिक्षणाचा लढा ज्या माऊलीनं अविरतपणे चालू ठेवला ज्यांच्यामुळे माझ्या माता भगिनींना आया बहिणींना मानाचं स्थान आहे त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंना मानाचा मुद्रा ज्या माऊलीनं सिंहरूपी बच्चाला जन्म दिला आणि या महाराष्ट्रावरचं गायकाचं साम्राज्य घालवलं आणि अख्खा महाराष्ट्र लखमय प्रकाशामध्ये न्हावून निघाला। ज्यांनी महाराष्ट्राचं हे देखणं स्वप्न उदयास आणलं त्या राजमाता वीरमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुद्रा ज्यांनी स्वतःच्या लेखणीमधून भारताचं चित्र स्पष्ट केलं। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे एक प्रकार धर्मनिष्ठा बुलंद राष्ट्रभक्ती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळ शंभूराजा असं म्हटलं जातं। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभूराजा था। या कार्यक्रमाच्या निमित्तानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि त्याच्या सिंह गर्जनेने आसमंत गडगडला ज्याच्या सिंह गर्जनेने आसमंत गडगडला ज्याच्या स्वाभिमानापुढे औरंगजेब बादशाह सुद्धा बिगा पडला। अचाट इच्छाशक्ती विलक्षण साहस संघटन कौशल्य या नेतृत्व गुणांनी दुश्मनांना नटला। बुवा तू तर कोण। अचाट इच्छाशक्ती विलक्षण साहस संघटन कौशल्य या नेतृत्व गुणांनी दुश्मनांना नटला म्हणून तर अख्खा महाराष्ट्र घडला। म्हणून तर जनतेच्या रयतेच्या प्रजेच्या मनावर महाराष्ट्र भूमीच्या मातीच्या कणाकणावर आणि विश्वाच्या या प्रमाणावर माझ्या राजाचं नाव कोरलं गेलंय। म्हणून म्हणतो हा गौरव महाराष्ट्राचा, हा गौरव लोककलेचा, हा गौरव
शिवराव महाराजांच्या चरणी नतमस्त होण्याचा, नम्र होण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मंडळी, या ठिकाणी बुवा राजकारणावर बोलून गेले. बुवा, राजकारणी कोणी असू दे, कोणी कोणाचं भलं करणार नाही. तुम्ही जल्ला काय कोणाचा भला केला बुवा? तुम्ही थिणगी टाकलीत, त्याला मी पेटवायचं काम करतोय. लक्षात घ्या, शेवटपर्यंत सोडणार नाही, कारण तुमची माझी बऱ्याच ठिकाणी बारी झाली म्हणून सांगतो. एका बारीला एक बोलणार, दुसऱ्या बारीला दुसरा चिमटा काढणार. पण आज या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज करतो, जराही सोडणार नाही. राजकारण्यांचा विषय होऊन जाऊ द्या, कारण बघा कसं आहे, या ठिकाणी तुम्ही राजकारणावर बरंच काही बोलून गेलात, कोणाचं काही पोट भरत नाही. पण खऱ्या अर्थानं मराठी श्वास, मराठी आत्मा, हिंदुत्व श्वास. अरे दुश्मनांच्या घशाखाली उतरत नव्हता घास. महाराष्ट्राचा ठाण्याबाग संपूर्ण हिंदुत्वाचा आधारवड ज्यांना संबोधलं जातं, हिंदू संस्कृतीचे जनक त्यांना संबोधलं जातं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरी जर ही लोककला बुवा कोण जिवंत ठेवत असेल ना, त्या सीमेवर लढणारे माझे जवान बुवा, तुमचा समाचार घेणं हे मला जास्त लांब नाहीये. पण ज्यांच्यामुळे आपण ही लोककला आज या ठिकाणी सादरीकरण करतो, त्या लोककलेचं सादरीकरण होतं, त्या माझ्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी बुवा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो. आणि एकच सांगू इच्छितो, आज या ठिकाणी तुमच्यामध्येच वाढलो. बुवाना कीड कुठं सापडते मला काही कळत नाही. तुमच्यामध्येच वाढलो, तुमच्यातच घडलो, तुम्हीच दिला या कलाकाराला आकार. तुमच्यामध्येच घडलो, तुमच्यातच वाढलो, तुम्हीच दिला या कलाकाराला आकार. मग आज या रंगभूमीवर मी उपस्थित रसिकांचं स्वप्न करणार साकार, स्वप्न करणार साकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ते खेळ मध्ये नाही. पटलं ना तुम्हाला? पटलं काय? हो मंडळी म्हणा तरी, हो म्हणा ना. पटलं ना? हा आता बघा या ठिकाणी बुवा आल्या आल्या बुवांची किती धांदल उडून गेली. एक चांगले कलाकार आहेत, मी मान्य करतो. ये कितवी में है, वो कितवी में है बुवा. ज्याला भैयांची भाषा इकडे आणायची नाही, त्याला कधीच आपण पळवलेलं आहे. जर मला बोलायचं तर मराठी टेका लावून बोलायचं बुवा. ये कितवी में है कळलं. धड जर हिंदी येत नसेल तर त्याचा चुरा करायचा तुम्हाला अधिकार नाही. ज्याला येत असेल ना तर नीट बोलायचा. काय येत असेल तर नीट बोलायचं, अन्यथा ये कितवी में है, ये कितवी में है, ये थोडा वाजवेगा बुवा काय तुम्हाला शोभतं? अजिबात शोभत नाहीये. आणि बुवा मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, कारण तुम्हाला हा आता बोलावंच लागेल. सुनील शिंगवण झोंबतो. किती बारे केले खेळमध्ये जाऊन आपण. माझा शाहीर ज्याला नीटस बोलता येत नाही पण मला आदर आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्याची गाणी ऐकली असेल, पण या बुवांना येत जमत, यांना आपण साथ करतो. हे बुवांना खपत नाही, पण आधी मानाचा मुद्रा घ्यायला लावणार. बुवा एक आठवणीन सांगतो, तुमचा जल्ला काय ठिकाणावर नाही आहे. तुमचा काय ठिकाणावर नाही एवढ्यासाठीच सांगतो, कारण पास बघायला आमचे एकनाथ दादा आल्यानंतर पहिलं जर आम्ही बघितलं विठोबा साळवींचे पटशिष्य, आणि आता सदालाल घराण्यातील महाराज दामाजी महाराज अमुक कोण कोण तमुक यांचे बुवा. ज्या एका घरात धड माणसाला जर संसार येत नसेल, एका घरात जर माणसाला धड संसार करता येत नसेल, दुसऱ्या चुलीकडे जर वाकून बघायची सवय असेल तर त्याचा पळा या लोककलेमध्ये येणार नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सह्याद्रीच्या दरीदरीतून घुमणारा आवाज, या सह्याद्रीच्या दरीदरीतून घुमणारा आवाज, कल्पी शक्ती तुला जागरी नृत्य कला संच. मी मराठी गोकुळचा राजा, मी मराठी गोकुळचा राजा. शिवसाई नृत्य कला पथक गाव कुशिवडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने जमलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेमिकांना, जमलेल्या या जनसागराला शाहीर एकनाथ टिके त्याचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आता टाळ्या व्हायला हव्यात, कारण आवाज वाजू द्या टाळ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Oh
विठुरायांचे आज चरण धरितो येथे जमलेल्या रसिक जनाला मानाचा मुजरा करतो सप्तसुराने रंगून गेला सप्तसुराने रंगून गेला हा रंगमंच सारा सप्तसुराने रंगून गेला हा रंगमंच सारा हिरवे धरतीवर ओसरला या पावसाच्या या धारा आज मी तुमच्या सेवेसाठी गीत बोलणार रसिका आज मी तुमच्या सेवेसाठी आज मी तुमच्या सेवेसाठी गीत बोलणार हे तुमच्याच दर्शनाने रसिका आज मी धन्य झालो सभारंगणी
गणपति गजानन भोलगाव देवी भोलतुरे अखंड हृदय श्रीचा गणपती बाप्पा
ठिकाणी ज्यांचा वाढदिवस संपन्न होतोय ते आमचे मित्र आणि थोडेवाले शाहीर किशोर सडस बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आज या ठिकाणी मला वाटतं तुषार बंदिरे बुवांचे सन्माननीय सुनील कांबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा ढोलकी वाद्यावर आपलं नाव निपुण कमावलेलं आहे. स्वतः शाहीर आहेत. ज्या वेळेला कार्यक्रम होत नव्हते त्यांनी आपला जीव ओतून कार्यक्रम केलाय. त्याचा सुद्धा या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी सावंत, मंगेशजी जोशी आणि प्रशांतजी भालेकर या आमच्या मित्रांनी खास 300 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आणि त्याचबरोबर मंडळी या ठिकाणी वाद्यवृंद मग त्या बुवांचा असू द्या किंवा आमचा, त्यांना आपण विसरून जमणार नाही. ज्यांनी आम्हाला या कलेच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते ढोलकीवाले आमचे, ज्यांना ढोलकीची आवड आहे असे सुनील दादा भोड आणि दीपेश जाधव. त्याचबरोबर पॅडसाठी अतिशय शैलीदार पॅड वाजवण्याची ज्यांच्या हातामध्ये जादू आहे असे शैलेश दादा भोवड आणि संगीत क्षेत्राचा खऱ्या अर्थानं विकास करणारं असं व्यक्तिमत्व ऑर्गन मास्टर विकास दादा गोडेकर. आणि त्यांची सुशीलता आपल्याला कळून येते, ज्यांच्या बँजेची तार छेडल्यानंतर लाखो चाहत्यांची धडकने तेज होतात असे सुशील दादा जाधव. आणि आज कोरससाठी महत्वपूर्ण साथ मिळते जितू दादा लांबे, त्याचबरोबर संकेत दादा आणि खास झांसाठी ज्यांची लोककला या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान एकनाथ भाई गुडेकर आज झांसाठी आहे. यांच्यामुळे आम्हाला सर्वांना स्फुरण येते, प्रेरणा येते. त्याचबरोबर आमचे मित्र अमोल बने या ठिकाणी उपस्थित आहेत, रवी दादा उपस्थित आहे आणि कोकऱ्यातून खास सुनील मांडवकर अशी बरीचशी मंडळी आणि आणि खास बँजो मास्टर आमच्या सोबत उपस्थित आहेत. आज आम्हाला घेऊन सुरक्षित आज या ठिकाणी पोहोचले आहेत. आरवली गावचं नेतृत्व करणारे आणि चिखल महोत्सवामध्ये धावणारे आमचे गोट्या दादा महेंद्र गुरव गोट्या दादा विघ्नार्थ कन्स्ट्रक्शनचे मालक याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवा बारी गदलवणार, ज्यानं ढोलकी लावावी त्यानंच बोलावं. आज माझ्या बुवाची जी कमतरता आहे तीच अगोदर रणात येऊन तुम्ही सांगण्याचं धाडस करताय. तुम्हाला नाच काय असतो आता दाखवणार आहे आणि सुरुवात सुद्धा गवळणी पासून असा चिमटा तुम्ही अलगद काढलाय पण त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे. पण या ठिकाणी पहिला गण होणं गरजेचं आहे, नंतर बघतो. कारण पण ढोलकीचा विषय एक राहून गेला. ज्यानं म्हणतात लावावी त्यानंच बोलावं. बुवा ज्यांना लावावी त्यानंच बोलावं, पण ज्यांना शाहीद असण्याचं काम करतो त्याचं काम काय बुवा? कोणाला तरी भूल तपा देऊन असा कोण इथं बोलणार नाही. तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोप उत्तर देणार, तुमची दांडी गुल करूनच जाणार. सुरुवात. होईल मनी आनंद. हे देवा तुझ्या विना, हे देवा, हे देवा तुझ्या विना हे जग सारे आहे सुना. हे काय झाला माझा गुन्हा. हे देवा माझे दुःख आज सांगू तुला. श्रीगणा,
हिमाशी
मास्टर खरंच आपलं नाव कसं दादा साऊंड मास्टर हा विरुद्ध शाहिराला जर चिंता काढायचा असेल तर या कलगी दुऱ्यामधलं खास कारण आहे ते गवळण आज बुवाना खदलवून गवळणी पासून टाकायचं ना होय होय सगळ्यांची मागणी आहे होय होय आज तिट्यावर होऊनच जाऊ द्या मग बघा बुवा कसे गवळण म्हटले होते आणि बुवांचं मला एक कळत नाही एवढं सुंदर बुवांचा आवाज आहे एवढं सुंदर स्वतः बोलून जातात प्रत्येक ठिकाणी टार्गेट करण्याचं विसरत नाही त्यांच्या बाजूला शिवण बुवा असतो आता आल्यावर बघा कसं म्हणतील ते काय मोठा समाचार घेतलं ते कसं कसं बोलले जल्ला तुम्हाला नेहमी कुपतोय हे मी कपून येणार नाही बुवा गवळणीकडे वळतोय बघा कसं आणि बुवा तुम्ही जर सुंदर जर गायक आहात सुंदर तुमचा आवाज आहे सुमधुर आवाज आहे तर तुम्ही रिक्षानं बसली टॅक्सीन बसली अरे रसिकांना कळायला पाहिजे मी काय म्हणतो एवढ्या लायकीचा गायक तुम्ही आणि रिक्षानं बसली टॅक्सीन बसली कशाला ती टॅक्सी आणि मॅक्सी बुवा किती वेळेला तुम्ही मी साडी लावून आले आता मी नाच करणार नाही किती वेळेला शिष्य काय तुम्ही कोणाचा शिष्य काय करता मला काही कळत नाही पण या ठिकाणी गवळणीचा विषय बुवांचा असा होता बघा हा गाणं आहे 1.5 शाणा गाणं 1.5 शाणा नाही तुमच्या पटीनं कितीतरी शाण आहे हा 1.5 शाणा बोलताना बोबड्या चुकलतो आणि गुरा कशी बघा हाकलतो बुवा काना कधी बोबडा होता काय मंडळी मला सांगा काना कधी बोबडा बोलत होता काय तुम्ही सांगा काना कधी बोबडा बोलत होता काय नाही मग बुवांचा या उद्देश काय कळलाय ना तुम्हाला पण बुवा तुम्हाला आज हे माहिती नाही तुम्ही आज रानात या राधा आहे मी स्वतः काना आहे आणि माझे सवंगडी किती असतात एकनाथ भाई तुम्ही नमन करताय मला माहिती आहे भेंड्या सुदाम वाकड्या बोबड्या असे बरेचसे सवंगडी असतात राधा कृष्णाचं नातं सर्वांना माहिती आहे या ठिकाणी माझ्या माय माऊली बसलेले आहेत तरी सुद्धा भान राखून या ठिकाणी गवळण घेणार आहे पण आज या ठिकाणी सांगू इच्छितो बुवा हा वाकड्या बोबड्या आणि कोण कोण असतात ना माझ्या संगतीला तुझा व्यापार करताना जर मडका फुटला ना तर हात घालता घालता वाकड्या बघा वाकड्या हाताने काढतो आणि मग मज्जा येते बुवाला ताव मारतो तुम्हाला माहिती नाही या वाकड्याने बोबड्याचा दणका सावध राहायचं बुवा मी गवळण घेतोय पहिलं मला वाटतं गवळणीला काढ दिली जाणार आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यात सर्वोत्कृष्ट समालोचक क्रिकेट कबड्डी कुणाल शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक कुणाल शिंदे आपल्याला सॅल्यूट आहे कारण समालोचक कसा असतो हे आपण जाणलंय नक्कीच आपल्याला या नाचमारीतून मी सॅल्यूट करतो सलाम करतो आणि फरमाईश आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाणं संगमेश्वरी ठसका दाखवायला दादा आपण संगमेश्वरी ठसका दाखवणार कारण हे हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्यावर गाणं गाणं आधी पहिला मला बुवाना गणका तरी दाखवू दे ठसका तरी दाखवू दे मग संगमेश्वरी ठसका दाखवणार पहिली काट होऊन जाऊ हे आहे मिकाना नाही दीड शाना सचिन बुवा आता ऐक हे आहे मिकाना नाही दीड शाना तुझी मस्ती आज मी जिरवतो आज गोड बोलणी राधे तुझ्या भांडीवरती मी चढतो आज गोड बोलणी राधे तुझ्या भांडीवरती मी चढतो
झोंबला असेल काय पण होऊ द्या झोंबायलाच हवं बरोबर ना. आता बघा बुवाच्या प्रत्येक शब्दाची काट दिली जाणार आहे म्हणून तर बुवा वैतात त्या बाजूवाल्याला जरा सरकवा आणि एकनाथ बुवाना. पण एकनाथ बुवा आज या ठिकाणी बोलले. आता गवळणीचा विषय घेतो ताबडतोब. चला घोड्या काढून माझ्या घरी सांगते यशोदे माईला. घोड्या काढून माझ्या घरी सांगते यशोदे माईला. हे म्हणून मी हट्ट धरला नाही सोडणार या गवळ्याच्या बाईला. झोपली राधा तंगड फाकून म्हणून हाकाना बघतो फटीतून वाकून. झोपली राधा ही तंगड्या फाकून म्हणून हाकाना बघतो फटीतून वाकून. अग राधे तुझं ठेव ग पहिलं झाकून हाकाना जाईन ग चाकून. घरात कोणी नसताना सचिन बुवा लक्ष आहे का. घरात कोणी नसताना आणि दोघही घरी असताना या पट्टीतून वाकून घुसताना या पट्टीतून वाकून घुसताना पाहिलं हिला मी निजवताना. सचिन बुवा बघा आता तुम्ही जो वाकड्या पेंड्या सुदाम काही भोबड्या बिबड्या म्हटलाव ना त्याचे पराक्रम पण तेवढेच आहेत ना. मग तो बोबड्या वाकड्या कसा मज्जाव करतो याचं एक जबरदस्त चित्रण तुम्हाला दिसणार आहे. बघा आता कसं झेपतंय तुम्हाला ते. घरात कोणी नसताना कोणी घरी असताना
या ठिकाणी श्री सोळजाई नमन मंडळ देवरूप परशुरामवाडी या साखरपा नगरीत आज मोठा बोंबाट आहे. आणि कोण म्हणतो सचिन बुवा आणि एकनाथ बुवाचं झेंगाट आहे. आज खरं सांगतो तुम्हाला या रंगमंचावर आज मोठा झोंबाट आहे. अरे काव्यासारखा काव काव तू करू नको. अरे गर्वात बुवा तू असा कधी येऊ नको. अरे ह्या उर्मटपणाची भाषा कधी तू कुणाला बोलू नको. आणि या शाहिरेला बुवा तू कधी समजू नको. गर्व झाला या बुवाला उठला हा जो म्हणे. गर्व झाला या बुवाला उठला हा जो म्हणे. हात घालता ताट मानेन कसा भिजला हा घामान. कसा उचलला रामान. अरे कसा उचलला रामान. वाट लावली या कदमान. कसा उचलला कसा उचलला कसा उचलला रामान. वाट लावली या कदमान. Kasa
आणि आम्ही गाणार आहे. आज या ठिकाणी हा सुंदर योग जुळून आणलाय सहकार मित्रमंडळाने. या देवाचं गाणं सुद्धा होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी बघा एक सुंदर वातावरण निर्मिती झालेली आहे आणि त्याबद्दल एक सुंदर असं गाणं आयोजकांसाठी खास. माय ममतेचा हा झरा वात तुझ्या या दरबारा ज्ञानेश्वराच्या चरणाशी भाव जमलाय हा सारा. या भागातले मला वाटतं समालोचक शिंदे आपल्यासाठी सॅल्यूट करतो. बघा आता बुवा येतील, षटकार चौकारांची आतषबाजी करतील. तुम्ही आपलं चांगलं धावतं वर्णन त्यांचं करू शकता. शिंदेसाठी सॅल्यूट करतो. आणि बुवा तुम्हाला सुद्धा दुसऱ्या बालेच्या या ठिकाणी खरंच शुभेच्छा देतो. दुसरी बारी बदलवून टाका, हरकत नाही. चला.